आमच्या मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य राज्यसेवेचा जी.आर. नमस्कार. आम्ही सर्व MPSC आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहोत. नांदेड येथून सध्या आम्ही तमाम MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या इथे सर्वांसमोर आम्ही मागण्या मागतोय. इनफॅक्ट आज आम्ही चव्हाण साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आताच की आमची प्रमुख मागणी आहे की राज्यसेवा परीक्षा 2024 जी होणार आहे आणि त्याच्यासाठी जे आयोगाने जाहिरात जानेवारीमध्ये येणार आहे असं सांगितलेलं आहे. तर आमची मागणी अशी आहे की ती जाहिरात 31 डिसेंबरच्या आत काढावी. परीक्षा त्यांनी कधीही घ्यावी पुढे, पण जाहिरात जी आहे ती 31 डिसेंबरच्या आत घ्यावी. याचं कारण म्हणजे मुख्यतः आपल्या महाराष्ट्र शासनाने जो 3 मार्चचा जी.आर. काढलेला आहे त्या जी.आर.नुसार त्या जी.आरमध्ये असं दिलेलं आहे की 31 डिसेंबर 2023पर्यंतच्या ज्या कुठल्या MPSCच्या आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती येणार आहेत त्या सर्व जाहिरातींमध्ये 2 वर्ष वयोमर्यादेमध्ये शिथिलता केली होती. याचं कारण देताना असं सांगितलेलं कोरोना आणि इतर शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे किंवा अजून जे प्रशासकीय स्तरावरची जे ढिलाई झाली होती, कुठल्याही प्रकारची भरती झाली नाही आणि त्यामुळे MPSCच्या सुद्धा ज्या काही जाहिराती आल्या, एखादी जाहिरात आली त्यात पूर्ण 2 वर्षामध्ये आणि जागा अत्यंत कमी होत्या. त्यामुळे खूप साऱ्या हजारो विद्यार्थ्यांचं जे नुकसान होणार आहे ते माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, अजितदादांना या सगळ्यांना विनंती आहे आमची विद्यार्थ्यांची की आयोगाला एक पत्र पाठवावं आणि आयोगांना सांगावं की बाबा जी जाहिरात येणार आहे राज्यसेवेसाठी विशेषतः जानेवारी 2024मध्ये ती जाहिरात कुठल्याही परिस्थितीत डिसेंबरच्या आत काढावी. त्यांनी परीक्षा कधीही घ्यावी ही आमची मुख्य मागणी आहे, कारण याच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत अन्याय होणार नाही. धन्यवाद. मुख्य मागणी अशी आहे की स्पर्धात्मक परीक्षा ज्या TCS IBPS अंतर्गत घेतल्या जात आहेत त्यांची आम्ही 1000 रुपये फीस पेड करतो आणि 3 ऑप्शन मागितले जातात. आम्ही ते 3 ऑप्शन देतो, पण 14 सेंटर समजा नांदेडच्या विद्यार्थ्यांना नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक अशा ठिकाणी सेंटर देऊन वारेमाप अशी लूट होत आहे विद्यार्थ्यांची. या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातून तयारी करतो आणि त्याला एक परीक्षा देण्यासाठी 4 ते 5 हजार रुपये खर्च येत आहे. त्यासाठी शासनाला नम्र विनंती आहे की एका डिपार्टमेंटची परीक्षा घ्यायला 15 दिवस लागत आहेत, तर सेंटर तुम्ही स्थानिकला देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि परीक्षेमध्ये पारदर्शकता आणावी ही विनंती आहे. याच्यासोबतच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क चा पेपर 16 तारखेला जो होणार आहे तो पेपर पुढे लोटावा, कारण MPSCचा पेपर मेन्सचा 17 डिसेंबरला आहे. तो पेपर देण्यासाठी विभागीय स्तरावर सेंटर असते, संभाजीनगर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी. तर इकडचे जर 16 तारखेचा पेपर 7 वाजता पेपर सुटत आहे, तर तो विद्यार्थी उद्याच्या पेपरसाठी कशा पद्धतीने प्रवास करून पोहोचू शकतो. याच्यासाठी हेळसांड न होता दोन्हीपैकी एक परीक्षाला मुकावं लागणार आहे. परीक्षा फीस भरून सुद्धा विद्यार्थ्यांना शासनाला नम्र विनंती आहे की 16 तारखेचा पेपर पोस्टपोन करावा आणि सेंटर स्थानिकलाच द्यावे हीच विनंती आहे. बस.